नमस्कार मित्रांनो, उदय ग अंबे उदय ह्या मालिकेचा काही कथांश आपण पाहणार आहोत। तर ऊ म्हणजे ऊर्जा आणि या ऊर्जेचा उगम कैलासातून होतो। कैलास राणा शिव या ऊर्जेचा आदिधाता आणि या सृष्टीला चालवणारी ऊर्जा म्हणजे आदिशक्ती। भगवान महादेवामध्ये जी आदिशक्ती सामावलेली आहे त्याच आदिशक्तीचा हा अंश आहे। मग ह्याच आदिशक्तीची कथा आज आपण या भागामध्ये पाहणार आहोत। म्हणजे आता जी उदय ग अंबे उदय ही मालिका आदिशक्तीवर 3.5 शक्तिपीठाची ही कथा आहे ती या मालिकेतून आपल्याला सर्वांना बघावयास मिळणार आहे। इतकंच नाही तर विश्वाच्या कल्याणासाठी आकाराला आलेली मायारूप शक्तिपीठांचा हा महिमा हे या मालिकेतून आपल्याला बघावयास मिळणार आहे। मात्र या सर्व महिमा जाणून घेण्यासाठी आपल्याला या शक्तिपीठांचा महिमा अगोदर माहिती करून घ्यावा लागेल। आणि ही कथाची सुरुवात होते की आदिशक्तीच्या दिव्य रूपाने त्या अखंड शिव नामाच्या ध्वनीपासून म्हणजे शिव महादेवापासून शिव महादेव हे कैलास पर्वतावर ओम नमः शिवाय असा जप करत असतात आणि ते योग निद्रेमध्ये असतात आणि महादेवी पार्वती तेथे असती। तेव्हा नारद मुनींचा आवाज त्यांच्या कानावर येतो आणि नारद मुनी येत आहे हे देवी म्हणजे पार्वती माता महादेवांना सांगते। आणि जे मुनिवर महर्षी असतात तर ते शिव महादेवाला प्रदक्षिणा घालण्यासाठी त्यांच्या दर्शनास कैलास पर्वतावर येतात। परंतु तेथे मात्र त्यांना पार्वती माता दिसते आणि त्यांना मात्र पार्वती मातेचं दर्शन घ्यायचे नसते। म्हणून ते पार्वती मातेला म्हणतात की तुम्ही प्लीज शिवशक्तीपासून बाजूला हो। तेव्हा मात्र मी फक्त शिवशक्तीचे दर्शन घेऊ इच्छितो तरच माझी प्रदक्षिणा पूर्ण होऊ शकते। तेव्हा पार्वती माता ही त्या मुनिवर महर्षी यांना सांगते की मी शिवशक्ती आणि आदिशक्ती ह्या दोन्ही एकत्र आहात, त्यामुळे मी त्यांच्यापासून कधीही वेगळे नाही होऊ शकत, आम्ही एकच आहोत। परंतु मात्र मुनिवर ऐकायला तयार नसतात आणि ते पार्वती मातेला म्हणतात की नाही, काही झाले तरी ही प्रदक्षिणा मी पूर्ण करेलच, तरच मी शिवभक्त तर आहेच आणि प्रदक्षिणा पूर्ण घातल्यानंतरच मला भक्तीचं पुण्य मिळेल। तेव्हा मात्र माता म्हणजे पार्वती माता फक्त स्मित हास्य करत असते आणि जे मुनिवर महर्षी असतात तर ते एका भुंग्याचं सोंग घेतात आणि तो भुंगा हा फक्त महादेवांची जी जटा असते त्या भोवती प्रदक्षिणा घालतो आणि परत आपल्या मूळ अस्तित्वात येतो। तेव्हा मात्र पार्वती माता ही थोडी स्मित हास्य करते। तेव्हा मुनिवर महर्षी त्यांना विचारतात की माता, आपल्या ह्या स्मित हास्याचं कारण काय? तेव्हा आपली पार्वती माता खूप छान उत्तर देते की मुनिवर, केवळ जटेला प्रदक्षिणा घालून पूर्ण प्रदक्षिणाचे पुण्य नाही मिळत मुनिवर। तेव्हा मुनिवर म्हणतात की जर आपल्याला माझे सत्व पाहायचे असेल तर मी सुद्धा मागे नाही हटणार, महादेवांना प्रदक्षिणा घालण्यासाठी मला कोणीच अडवू शकत नाही। तेव्हा मात्र जे भृंगी मुनिवर असतात तर ते नागाचे रूप घेतात आणि नागाचं रूप घेऊन ते महादेवांच्या आणि पार्वती आईंच्या मधून जाण्याचा प्रयत्न करतात, म्हणजे त्यांना फक्त महादेवांना प्रदक्षिणा घालायची असते। परंतु तेथे मात्र त्यांना आदिमाया म्हणजे पार्वती माया यांचं साक्षात रूप तेथे दिसते। तेव्हा त्यांना मनामध्ये त्यांची ही विचलित होते आणि ते परत आपल्या मूळ स्वरूपात येतात। तेव्हा मात्र महादेव म्हणतात की काय मुनिवर, काय झाले? नेमकं प्रदक्षिणा घालत असताना तुमचे मन विचलित का झाले? तेव्हा मात्र ते मुनिवर म्हणतात की आम्हाला सतत प्रदक्षिणा घालत असताना आदिमायेचा भास होत होता। तेव्हा शिव महादेव त्यांना म्हणतात की हे असे का घडले, म्हणजे तुमचं आज्ञांतर नाही ना? तेव्हा मात्र मुनिवर हे महादेवांना म्हणतात की मी की वर्ष तुमची तपश्चर्या केली, मग तरी सुद्धा मी अज्ञान, मग आम्ही काहीच मिळवले नाही का? तेव्हा महादेव म्हणतात की आपण काय मिळवले याचा तुम्हीच विचार करा। महादेव म्हणतात की भृंगी, तुम्ही आमचे भक्त आहात,
तरी सुद्धा तुम्ही पार्वती माता आणि मला विभक्त का पाहता? शिव आणि शक्ती कधीही वेगवेगळे नाही होणार. आमच्या भक्तांच्या कल्याणासाठी आम्हाला वेगवेगळी रूपे घ्यावी लागतात. तेव्हा मात्र भृंगी मुनिवर असतात यांच्या डोळ्यात पाणी येते. तेव्हा शिव शंकर म्हणजे महादेव आणि पार्वती माता हे एका अवस्थेत येतात. म्हणजे शिवशक्ती आणि आदिशक्ती एकत्र होतात आणि सर्वांना त्यांचे दर्शन घडते. तेव्हा जे भृंगी मुनिवर असतात तर ते साक्षात शिव आणि शक्ती आदिशक्ती यांचे दर्शन घेतात. सर्व देवदेवता सुद्धा त्यांचे दर्शन घेतात. तेव्हा भृंगी मुनिवर देव आणि पार्वती मातेला क्षमा मागतात. तेव्हा आम्ही खूप मोठी चूक केली, आम्हाला माफ करा असे हात जोडून आपलं प्रायचित्त मागतात. मातेला म्हणतात की बालबुद्धी समजून आम्हाला माफ करा, आम्हाला खूप पश्चाताप होतोय. तेव्हा मुनिवर भृंगी त्यांच्या पुढे नतमस्तक होतात. महादेव परत त्यांना उठवतात. तेव्हा मात्र महादेव पार्वती म्हणजे शिवशक्ती आणि आदिशक्ती शेवटी यांना जगाच्या कल्याणासाठी वेगळे व्हावेच लागते आणि ही ब्रह्मदेवाची आज्ञा असते. ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केलेली असते. तेव्हा मात्र त्या दोन शक्तींना वेगळे व्हावेच लागते. पार्वती माता खूप दुःखी होते आणि महादेव सुद्धा आपल्या डोळ्यामध्ये पाणी आणत पार्वती मातेला म्हणतात की देवी आदिशक्ती, तुम्हाला शेवटी जगाच्या कल्याणासाठी जावेच लागेल आणि आपला हा विरह तर होणारच. त्यामुळे तुम्हाला आत्ता या क्षणाला ब्रह्मदेवासोबत जावेच लागेल. तेव्हा महादेवी पार्वतीच्या डोळ्यात सुद्धा पाणी येते आणि महादेवांच्या डोळ्यात सुद्धा पाणी येते, कारण त्यांचा विरह होणार असतो. महादेव पार्वतीला म्हणतात की हे देवी, आपल्या विश्वाच्या कणाकणात आपल्या रूपाने वात्सल्य भरलेले असेल. आपल्यामुळे प्रेम ममत्व आईच्या मायेने केलेले रक्षण पुन्हा एकदा या जगाला मिळणार आहे. त्यामुळे देवी याचे मात्र आम्हाला कौतुकच असेल. तेव्हा पार्वती माता सुद्धा महादेवांचे हे सर्व बोलणे ऐकून जाण्यासाठी तयार होता. या विश्वाच्या कल्याणासाठी या अगोदर सुद्धा मी तुमचा विरह सहन केलेला आहे आणि यापुढे सुद्धा महादेवा तुमचा विरह सहन करत राहील असे जाताना पार्वती माता महादेवांना सांगते. महादेवांना म्हणते की फक्त आपण दुःख मानू नये आणि जर हे विधिलिखित असेल तर ते मला मान्य आहे असे पार्वती माता म्हणतात. महादेव मात्र आपल्या डोळ्यातील अश्रू हे लपवण्याचा प्रयत्न करतात आणि पार्वती मातेला म्हणतात. पण पार्वती माता आता ऐकायला तयार नसतात. त्या म्हणतात की स्वामी, आता अगोदर आपल्याला जगाच्या कल्याणाचा विचार करावा लागेल. माता पित्याला स्वार्थी होता येत नाही. या विश्वाला या कल्याणासाठी आणि त्याला टिकून ठेवण्यासाठी जर आदिशक्तीची गरज असेल, जगाला जर शक्तीची गरज असेल तर काल आज कायम सदैव आपण आपल्या सहवासाचा त्याग करू असे बोलून पार्वती मातेच्या डोळ्यात सुद्धा पाणी येते. तेव्हा इतका निस्वार्थ विचार बघून महादेव खुश होतात आणि ब्रह्मदेव सुद्धा पार्वती मातेवर खुश होतात. म्हणून साक्षात जगन्माता म्हणून महादेवांनी पार्वती मातेला नाव दिलेले असते. पार्वती माता जाताना म्हणते की विरह आपल्याला दूर करू शकतो, परंतु मात्र विभक्त कधीही करू शकत नाही. म्हणजे शिवशक्ती आणि आदिशक्ती कधीही वेगळे नाही होऊ शकत. पार्वती माता म्हणतात की आपण परत एकत्र येणार आहोत, आम्हाला पूर्णपणे खात्री आहे. महादेव म्हणतात की हो निश्चित, पण त्यासाठी फार मोठा कालावधी लागेल. तेव्हा पार्वती माता ही शिव देवांचे दर्शन घेऊन जायला निघतात, कारण त्यांना सृष्टीची निर्मिती करायची असते. तेव्हा जाताने महादेव पार्वती आईला म्हणतात की देवी, तुम्ही इतका मोठा त्याग केला आणि या त्यागातूनच शक्तीपीठाची निर्मिती होईल. देवी, जेथे जेथे आपण अवतार घेणार तेथे तेथे आम्ही तुमच्या सोबत असू. आणि तेव्हा पार्वती माता ह्या आदिशक्ती बनून ब्रह्मलोकात सती म्हणून जन्म घेतला. तो पण शिवभक्तीच्या विरोधात असणारा ब्रह्मपुत्रा प्रजा दक्षपती यांच्या घरी. तेव्हा मात्र सती ही शिवभक्तीची खूप कडक तपश्चर्या करणारी असते आणि तिने शिवभक्तीला आपली तपश्चर्या करून प्रसन्न करून घेतलेले असते. आणि शेवटी महादेव प्रसन्न होऊन सतीला आशीर्वाद देतात आणि दर्शन सुद्धा देतात. तेव्हा महादेवांचे दर्शन झाल्यानंतर तेव्हा आणि जेथे सतीने जन्म घेतलेला असतो तर महादेव हे त्यांनी पत्नी म्हणून सतीचा स्वीकार केलेला असतो. तेव्हा सती मात्र खूप खुश होते, परंतु सतीचे जे प्रीताश्री असतात
महादेवाच्या विरुद्ध असतात आणि सतीचा विवाह ते महादेवाशी होऊन देणार नसतात। तेव्हा मात्र सतीचं स्वयंवर असतं आणि त्या स्वयंवरामध्ये त्यांनी अनेक महाराजे सुद्धा हे बोलावलेले असतात आणि सती ज्याच्या गळ्यात ही वरमाला घालेल तो सतीचा हा पती असेल आणि हे सर्व सतीच्या मनावर असेल। तेव्हा मात्र महादेव यांना सुद्धा द्वारकापाल म्हणून त्यांनी निमंत्रित केलेले असते आणि सती ही महादेवांच्या गळ्यामध्ये वरमाला घालते। तेव्हा मात्र जे सतीचे पिताश्री असतात तर ते सतीला अडवतात, महादेवांबरोबर ते लग्न काही लावून देत नाही। तेव्हा मात्र सती ही त्यांना म्हणत असते की जर महादेवांची पत्नी नाही होऊ शकत तर मी माझ्या देहाचा त्याग केलेला बरे राहील, म्हणून अग्नीत जाण्याचा सती प्रयत्न करते। तेव्हा मात्र सती ही अग्नीत जाते, परंतु महादेव मात्र खूप चिडतात, इतके रागवतात आणि शेवटी ते जेथून जात असतात तर ज्या आपल्या म्हणजे सतीला घेऊन तेथे ब्रह्मलोकात पूर्णपणे असे विस्कुटलेले असते, अग्निज्वाला तेथून निघत असतात, कारण आपल्या सतीसाठी महादेव पूर्णपणे भडकलेले असतात। आणि त्याच वेळेस ब्रह्मदेव हे नारद मुनींना सांगतात, तर नारद मुनी तेथे येतात आणि जेव्हा महादेवांच्या हातातून सती ही खाली जाते म्हणजे ब्रह्मलोकात आणि त्याची अशी 3.5 शक्तिपीठ तयार होतात, एक म्हणजे तुळजा भवानी आणि दुसरं म्हणजे गडची रेणुका आणि कोल्हापूरची महालक्ष्मी आणि वनी असे 4 हे शक्तिपीठ आहेत। तर आता या शक्तिपीठाची कहाणी आपण या मालिकेमध्ये बघूया। तर पुढे काय काय होते हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा। धन्यवाद।